आपल्या मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्येच एक ऍक्ट्रेस आहे जी एकेकाळी प्रचंड फेमस होती. तिची एक टीव्ही सिरियल, पहिलीच टीव्ही सिरियल इतकी लोकप्रिय झाली की तिला प्रचंड डिमांड होती त्यावेळेस. म्हणजे दहीहंडीच्या दिवशी, त्या दहीहंडीच्या एका दिवशी ती 4 ते 5 ठिकाणी जायची आणि त्या प्रत्येक ठिकाणी ती 3 ते 5 लाखापर्यंत पैसे घ्यायची. म्हणजेच त्या दहीहंडीच्या प्रत्येक ठिकाणी 3 ते 5 लाख रुपये तुम्ही जरी धरले तरी 3 15 लाख रुपये ती एका दिवसात त्या दिवशी कमवत होती. असंच ती हॉटेलच्या उद्घाटनाला जायची, तिकडे 3-5 लाख रुपये घ्यायची. असंच ती एखाद्या कंपनीच्या पूजेत जायची, एखाद्या शोरूमच्या सत्यनारायणच्या पूजेला जायची. असं जिथे जिथे ती जायची तिथे ती एवढे पैसे घ्यायची. पण नंतर जेव्हा 1-2 वर्षांनी, 3 वर्षांनी ती सिरियल संपली आणि हळूहळू लोक तिला विसरायला लागले, तिला दुसरं काही कामही मिळेना आणि मग त्याच्यानंतर तिच्या समोरून फोन यायला लागले की तुम्हाला फंक्शनसाठी, इव्हेंटसाठी मी येऊ का तुमच्याकडे, मी खूप कमी पैसे घेईन, टेन्शन घेऊ नका, मी तेवढे पैसे नाही घेणार जेवढे मी आधी घेत होते. सो असं तिने फोन करायला सुरुवात केली. याचं कारण काय? याचं कारण हे की ज्या काळात तिच्याकडे प्रचंड काम होतं त्या काळात तिचे रेट्स जास्त होते आणि आज ती सिरियल येऊन पण 3-4 वर्ष निघून गेलेली आहेत आणि आता लोकांना तिला बघितल्यानंतर आठवावं लागतं की हिला कुठे पाहिले. का? कारण ती इतर कुठल्याही सिरियलमध्ये सध्या दिसत नाहीये. त्याच्यामुळे काय झालंय, ऑटोमॅटिकली तिचे रेट्स डाऊन झालेले आहेत आणि अशा वेळेला 3 ते 5 लाख रुपये घेणारी एखादी ऍक्ट्रेस अगदी 20-25 हजारामध्ये पण येईल. फक्त प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला स्वतःला ती आठवली पाहिजे की हिला आपण कुठे पाहिले. नाहीतर तुम्ही घेऊन जाल तुमच्या फंक्शनला आणि तिकडचे सगळेच जण विचारतील कुणाला बोलवलंय तुम्ही.